तुमचा पहिला प्रश्न आहे, मानवी मेंदूचे वजन किती असते? तुमचे ऑप्शन आहेत ए 1.3 किलो, बी 1 किलो, सी 2 किलो, डी 2.3 किलो. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 1.3 किलो. तुमचा दुसरा प्रश्न आहे, विजेचा पंखा हळू चालवल्यास विजेचे बिल कसे येते? तुमचे ऑप्शन आहेत ए फार क्वचितच येते, बी अधिक येते, सी समान रक्कम येते, डी कमी येते. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कमी येतो. तुमचा तिसरा प्रश्न आहे, फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्यास कोणत्या भाजीमुळे कर्करोग होऊ शकतो? तुमचे ऑप्शन आहेत ए बटाटा, बी गाजर, सी कारले, डी कोणतेही नाही. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कोणतेही नाही. तुमचा चौथा प्रश्न आहे, कोणत्या देशाला आईस्क्रीमचा देश म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए अमेरिका, बी फ्रान्स, सी न्यूझीलंड, डी अर्जेंटिना. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी न्यूझीलंड. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचा मेंदू सर्वात मोठा असतो? तुमचे ऑप्शन आहेत ए हत्ती, बी व्हेल, सी डॉल्फिन, डी मानव. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी व्हेल. तुमचा सहावा प्रश्न आहे, कोणत्या देशाला रेशमांचा देश म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए जपान, बी भारत, सी चीन, डी कोरिया. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चीन. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोणत्या फळात सर्वाधिक जस्त असते? तुमचे ऑप्शन आहेत ए भोपळ्याच्या बिया, बी टरबूज बिया, सी चिया बिया, डी जवस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए भोपळ्याच्या बिया. तुमचा आठवा प्रश्न आहे, कोणत्या शहराला कलांचे शहर म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए फ्लॉरेन्स, बी पॅरिस, सी रोम, डी लंडन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पॅरिस. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या देशाला मध्यभूमी म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए इटली, बी फ्रान्स, सी स्पेन, डी जर्मनी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इटली. तुमचा 10वा प्रश्न आहे, लवकर गोरी त्वचा मिळण्यासाठी मधात काय मिसळता येते? तुमचे ऑप्शन आहेत ए आल्याचा रस, बी लिंबाचा रस, सी बटाट्याचा रस, डी काकडीचा रस. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लिंबाचा रस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए रॅफ्लेसिया आर्नोडी, बी टायटन अरुम, सी सूर्यफूल, डी लोटस. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.